नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल लाडू बनवणार आहोत. पचायला हलके, पौष्टिक, ऊर्जा देणारे, अशक्तपणा दूर करणारे आणि भरपूर कॅल्शियम, फायबर, प्रोटीनयुक्त असे हे लाडू आहेत. हे लाडू तुम्ही एकदा बनवले की 2 ते 3 महिने आरामात टिकतात. अतिशय पौष्टिक हे लाडू कमी साहित्यात आणि कमी तुपामध्ये आपण तयार करणार आहोत. आणि बनवायला तर अतिशय सोपे आहेत आणि माव्यासारखे बनतात. फक्त एक लाडू रोज तुम्ही खाल्ला तरी भरपूर आहे. चला तर मग बघूया लाडू कसे बनवायचे ते. हे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अशी पिवळी मुगाची डाळ घ्यायची आहे. मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता ही आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया आणि ही आपल्याला 3 ते 4 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुवून यासाठी घ्यायची आहे कारण याला पावडर लावलेली असते, केमिकल असते, त्यामुळे कमीत कमी 4 पाण्याने नक्की धुवून घ्या. तर डाळ इथे मी धुवून घेतलेली आहे आणि पाणी सर्व काढून टाकले आहे. तरी पण थोडेफार पाणी राहते, त्यासाठी ही डाळ आपल्याला चाळणीमध्ये टाकायची आहे आणि 2 ते 3 मिनटं अशीच ठेवायची, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते खाली निथळून जाईल. तर इथे बघू शकता डाळ आपली मस्त इथे कोरडी झालेली आहे. 2 ते 3 मिनटामध्ये जे काही पाणी होतं एक्स्ट्रा ते यातलं पूर्ण निघून गेलेलं आहे. आता आपण पुढची तयारी करणार आहोत. आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. अशी जाड बुडाची कढई घ्यायची आहे आपल्याला आणि ही सर्व डाळ आपल्याला या कढईमध्ये टाकायची आहे. सुरुवातीला लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनटं एकसारखं मिक्स करत भाजून घ्यायची आहे. फ्रेंड्स, मी याआधीसुद्धा पौष्टिक लाडवांच्या 2 रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ह्या 2 रेसिपी नक्की बघू शकता. खूप छान आहेत. तर हे बघा, 4 मिनटं मी लो फ्लेमवरती ही भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती आपल्याला 4 मिनटं भाजून घ्यायची आहे. अशी सतत हलवत राहायची, नाहीतर खाली लागू शकते. डाळीचा मस्त सुगंध सुटलेला आहे. 7 ते 8 मिनटं मला ही डाळ भाजून घ्यायला लागलेली आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि ही डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि ही डाळ पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे. 5 मिनटामध्ये ही डाळ आपली मस्त अशी थंड झालेली आहे. आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं कोरडं असलं पाहिजे, ओलं भांडं घेऊ नका. आणि यामध्ये ही सर्व डाळ घालायची आहे आणि जितकी बारीक आपल्याला करता येईल तितकी बारीक ही मिक्सरला दळून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे मस्त बारीक पावडर करून घेतलेली आहे मी. ही तुम्ही चाळून पण घेऊ शकता. गॅसवरती पुन्हा मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे गावरान तूप टाकलेले आहे. हे पीठ भाजण्यासाठी शक्यतो नॉनस्टिकची कढईचा वापर करा, कारण ही डाळ थोडीशी स्टिकी असते, तळाला चिटकण्याची शक्यता असते. तूप असं मस्त पसरवून घ्यायचं आहे कढईला. तूप गरम झालं की आपण जे मूग डाळीचं पीठ बनवून घेतलेलं आहे, हे सर्व पीठ यामध्ये घालायचं आहे. हे पीठसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवरती मस्त भाजून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स करत राहायचं. जसं जसं तूप लागेल तसं तसं यामध्ये टाकायचं आहे. आधी आपण 2 चमचे तूप घातलं होतं. आता पुन्हा 1 चमचा तूप मी यामध्ये टाकणार आहे आणि हे चांगलं आपण एकसारखं हलवत राहायचं आहे. आपण आधीच डाळ भाजली आहे, त्यामुळे महत्त्वाचं काम आपलं आधीच झालेलं आहे. आता फक्त 2 ते 3 मिनटं हे पीठ आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता यात ज्या गाठी झालेल्या आहेत, या अशा ग्लासाच्या साहाय्याने आपण फोडून घेणार आहोत. लगेच फुटतात. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व फोडून घ्यायच्या आहे.
आणि पुन्हा हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। मस्त रवाळ टेक्स्चर येईपर्यंत हे आपण भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लो ठेवायची, फास्ट करायची नाही। पीठ आपलं मस्त हे भाजून झालेलं आहे। आता हे आपण थोडंसं एक साईडला करूया आणि यामध्ये 1 चमचा आपण तूप टाकणार आहोत आणि या तुपामध्ये मी इथे टरबूजाचे बी घेतलेले आहे। हे बी आपल्याला तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचे आहे 1 मिनिटभर। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा या लाडूसाठी वापरू शकता। आता हे मस्त आपण परतून घेऊया। या लाडवांमध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम असते, तेव्हा या उन्हाळ्यामध्ये हे पौष्टिक लाडू नक्की बनवा। शिवाय अशक्तपणा असेल तर रोज तुम्ही 1 लाडू खाल्ला तरी तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही। लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील असे हे लाडू आहेत। तर या पद्धतीने आपण टरबूजाचे बी यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। तर पीठ आपलं इथं मस्त भाजून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। एका बाउलमध्ये आता आपण हे सर्व भाजलेलं मिश्रण काढून घेणार आहोत। हे मिश्रण गरम आहे तेव्हाच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे। ज्या वाटीने आपण मूग डाळ घेतली त्या वाटीने मी इथे अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लाडूला चांगला फ्लेवर येण्यासाठी इथं विलायची पावडर पण मी घेतलेली आहे 1 चमचा, ती पण आपल्याला यामध्ये घालायची आहे। हे सर्व आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गरम आहे तेव्हाच ही साखर लगेच मेल्ट होते यामध्ये। अशा पद्धतीने एकसारखं हलवायचं आहे। आपण हे लाडू पाक न करता बनवत आहोत, त्यामुळे करायला खूप सोपे आहे, अतिशय झटपट बनतात। तुम्ही साखरेऐवजी यामध्ये गूळ पण वापरू शकता। गुळाचा पाक करून घ्यायचा आणि त्यामध्ये ही मुगाची पावडर मिक्स करायची। कोमट असताना लाडू बनवून घ्यायचे। तर हे बघा इथं मस्त हे मिश्रण तयार झालेलं आहे, मस्त बाइंडिंग आलेलं आहे याला। आता आपण या मिश्रणाचे मस्त छोटे छोटे लाडू बनवून घेऊया। असं थोडंसं मिश्रण आपण हातावरती घ्यायचं आणि असं हाताने मस्त गोल गरगरीत लाडू बनवून घ्यायचा आहे। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। मी असे मीडियम पद्धतीचे हे लाडू बनवून घेतलेले आहे। खूप इझी आहे, खूप पटकन बांधले जातात। अगदी सहज आणि झटपट बनवता येतात। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे। आता याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे। तुम्हाला दुसरा पण लाडू बनवून दाखवते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे हे लाडू बनवू शकता। फक्त 4 चमचे तूप आपण या लाडवासाठी वापरलेलं आहे। अगदी जास्त तूपसुद्धा आपण वापरलेलं नाही। अगदी झटपट हे लाडू आपले तयार झालेले आहे। आणि जर तुम्हाला वाटले की लाडू वळले जात नाही तर तुम्ही यामध्ये 1 चमचा साजूक तूप गरम करून टाकू शकता। इथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहे। 1 वाटी मुगाच्या डाळीमध्ये इथे माझे 9 लाडू तयार झालेले आहेत मीडियम आकाराचे। तुम्हाला मी एक तोडून दाखवते। किती छान हे लाडू झालेले आहे, अगदी पेड्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे, खूप सॉफ्ट बनतात हे लाडू। तुम्हाला जर मुलांना तयार करून द्यायचे असतील तर अशीच मीडियम आकाराचे करून द्या। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे हेल्दी लाडू आहेत। खूप छान लागतात खायला, अगदी बेसनाचे लाडू लागतात तसेच हे लाडू लागतात आणि खूपच टेस्टी लागतात, तोंडात टाकताच विरघळतात। तर फ्रेंड्स, आजचे हे उन्हाळा स्पेशल लाडू कमी साहित्यात कमी तुपात बनवलेले हे पौष्टिक लाडू तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.